नमस्कार, एलास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज मोमोज। तर यासाठी लागणारं साहित्य आहे हे यामध्ये मी पत्तागोबी घेतला 200 ग्रॅम आणि 2 ढोबळी मिरची घेतली, 3 गाजर घेतलेले आहेत आणि एक अर्धी वाटी मटार टाकलेले आहेत। हे सगळं मी बारीक चिरून तेलामध्ये वाफवून घेतलं, ज्यामुळे कच्चापण राहणार नाही, खाताना कच्चा लागणार नाही, म्हणून मी थोडंसं फ्राय करून घेते। आणि फ्राय करून घेताना यामध्ये रेड चिली सॉस, हा सोया सॉस आणि हा शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप हे सगळं टाकलं, मीठ टाकलं आणि थोडीशी हिरवी मिरची टाकली आणि छान त्याला परतून घेऊन थोडंसं मऊपणा झालेला आहे, म्हणजे आता खाताना आपल्याला अजिबात काही कच्चं वाटणार नाही, म्हणून मी थोडंसं असं करून घेत असते। आणि मैदा यामध्ये मीठ आणि टाकून मी मळून घेतलं आणि ह्याचे लहान लहान असे गोळे बनवून घेतलेले आहेत, म्हणजे छान मुरतात असे। आणि आता पटापट आपण याला लाटी बनवून याचे मोमोज बनवायचे आहेत। हां, हे पहा, हे असं गोल लाटायचं, अगदी जास्त मोठं नाही, खूप पातळ नाही, मध्यम। आणि यामध्ये हे पहा, हे असं हे झाला आपला मोमोज। आणि हा थोडासा वेगळा शेप बनवते मी असं। हे पहा, हां हां, तर मी एवढे मोमोज असे बनवलेले आहेत वेगळे वेगळे शेपचे। हे पहा, हे असं हा काय बनवला, हा असा हा पॉकेटवाला बनवला। आणि आता आपण याला स्टीम करूया। स्टीमर जर नसेल तर हे तुम्ही असं पण स्टीम करू शकता, मोठ्या जाड पातेलं किंवा कढाई ठेवून त्याच्यावरती अशी मोठी जाळी ठेवली ना, म्हणजे भरपूर मोमोज बसतात। माझ्याकडे स्टीमर आहे, तरी पण मला हे थोडंसं सोपं वाटतं, म्हणून मी याचाच वापर जास्त करते। आणि हे स्टीम करूया आणि यातले काही मोमोज मी फ्राय पण करणार आहे। हां, आणि याला आता आपण व्यवस्थित ठेवून झाले की याला मोठी परात वगैरे अशी झाकून ठेवू, म्हणजे आतमध्ये बाहेर वाफ येणार नाही। बस झाले, हे असे ठेवून टाकू। हां, आणि आता याला आपण एक 10 मिनटं स्टीम करून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे आपले हे व्हेज मोमोज तयार झालेले आहेत। मी काही स्टीम केलेले आहेत आणि काही फ्राय केलेले आहेत। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा